काही कथा फक्त ऐकण्यासाठी नसतात, त्या आत्म्याला जागृत करतात. काही गुरुशिष्य परंपरा फक्त इतिहास नसतात, त्या आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवतात. आज आपण श्रवण करणार आहोत अशाच एका दिव्य अध्यायाचे, जालंधरनाथ आणि कानिपनाथ यांची अद्भुत गुरुशिष्य परंपरा. नवनाथ ग्रंथातील हा 12वा अध्याय आहे. फक्त अध्याय नाही, तो एक संजीवनी मंत्र आहे. या अध्यायाच्या वाचनामुळे देवदेवतांचा कोप शांत होतो, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, बाधा अडथळे ग्रहदोष शांत होतात, गुरुकृपा प्राप्त होते, साधनेमध्ये प्रगती होते, मनात स्थैर्य व आत्मविश्वास वाढतो. आज जे भक्त श्रद्धेने हा अध्याय ऐकतील त्यांच्यावर जालंधरनाथ कानिपनाथांची कृपा निश्चितच बरसेल. चला तर भक्तांनो, श्रद्धेने शांत मनाने डोळे बंद करून या दिव्य अध्यायाचे श्रवण करूया. नवनाथ ग्रंथ अध्याय 12वा, जालंधरनाथ व कानिपनाथ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी भगवंता, पाळक नरहरी सुता, नरहरी रूपा कदर्पताता, अवतारानंत मिरविशी तरी आता पुढे ग्रंथ. बोलवी बरवेर सभरित, मागिले अध्यायी मचिंद्रनाथ, स्त्री राज्यात पै गेला, उपरी जालिंदराचा जन्म, यज्ञकुंडी उत्तमोत्तम, उपरी पश्चातापे करून पर्वत दरीत निघाला, तेथे प्रगटुनी ज्वाळा माळी, तो परमस्नेहाचे नव्हाळी, अंकी घेऊन त्या काळी जन्मकथा सांगितली आहे. इतकी कथा श्रोती पूर्वाध्यायी संपली होती. आता पुढे अवधानाप्रती श्रवणार्थी मिरवावे असो महाराजा द्विमर्धुनी. सकळ जन्माची कथा सांगोनी, उपरी बोले कामनामनी, कोणती बाळा ती सांग, एरू म्हणे जी महाराज, कामना विरहित मन माझे, आहे परिहितार्थ गुज, सकळ जानसी तू ताता, या नरदेहाची झाली प्राप्ती, तरी सार्थक ओपी माझे हाती, नाही तरी आले तैसे जाती, ऐसे न करी महाराजा, जैसा उदक कुंभ साचारे येथे, तो जळ उसके जेथे तेथे, तरी परितयाचा विस्तार माहिते, काही एक मिरवेना, तरी व्यर्थ जन्मुनी मरण, की लोहकाराचे भाते भरून, की भाडा इत ग्रंथी करचून, व्यर्थ शीन वृषभाते, तरी आता एक ताता, मिरवेल ऐशा पूर्ण वार्ता, तीही भुवना माझी सत्ता, चिरंजीवित्व संपादी, लोक म्हणती जालिंदर झाला, परी मेला नाही ऐकला, ऐसे न करून या देहाला, जगी मिरवी हे ताता, ऐसे एकूनिया ज्वलन, मौळी तुकावोनी डोलवी मान, म्हणे बाळाचे धन्य ज्ञान, वया समान नसे की, मग त्वरे तो द्विमर्धुनी, जालिंदरासी स्कंदी वाहोनी, अनुसूयानंदन स्थानी, त्वरे जाऊनी पोहोचला, तव त्या महाराजा त्रिनंदनास, अग्निसी पाहुनी झाला हर्ष, मग पुढे होऊनी हव्य वाहनास, आलिंगिले सुप्रेमे, म्हणे महाराजा मम दैवता, तेजपुंज जेवी सविता, कवण कामना वेधूनी चित्ता, येथे आलासी महाराजा, मज आळशियावरी ओघ, ओघिला गंगोदकी चांग, की शुधिता धेनू लागुनी माग, पयप्पान करवी तसे, की तमाचे होता वेष्टन, अर्क दिवटा आला होऊन, की मृत्यू समी पियुषपान, पियुषची करवी आग्रहे, तेवी येथे झाले परी, गंगा ओघिली आळशावरी, मग बैसून निकट शेजारी, वर्तमान पुसतसे, परी महाराजा द्विमर्धुन, हा कोणाचा आहे नंदन, एरी म्हणे पंचबाण, शिवदेहीचा हा असे, की शिवदेहीचा कामश्रेष्ठ, म्या दाहिला हे बोलती स्पष्ट, परी जहरी द्रक्षिला होता वरिष्ठ, आजपर्यंत महाराजा, मग बृहद्रव्याच्या यज्ञकुंडात, प्रकट केले या देहाते, तस्मात महाराजा तुमच्या सुत, तूची आता संगोपी, तरी याते अनुग्रह देऊनी, जगी मिरवी सनाथपणी, हा चिरंजीव असो शिवकामनी, मृत्यू कदा न पाओ, प्रथम दशकर रेत वाहिला, मम जठरी त्यावरी जन्मला, तस्मात श्रेष्ठ उभय पक्षाला, चिरंजीव असो हा, जैसा लाभल्या रास पियुष, उपरी संजीवनी साह्य त्यास, मग तो निर्भय यम सदनास, यमापाशी मिरवेल, की घृत शर्करेची पडता मिठी, नको कोण म्हणेल या कडवटी, का चंद्र अर्काची झाली भेटी, उजेड काही दिसेना,
तेवी शिवकाम माझे जठर, ऐक्य झालिया श्रेष्ठाकार, त्यात नारायणे नवसाचार, अंतरिक्ष संचरला याही उपरांतिक ऐका परी, मौजी विराजल्या स्वामी करी, मग ते महात्म्य कवनापरी, जगा माझी काय वर्णावे, आधी सुवर्ण सोवळा दासी, त्यावरी सुगले हेमकर्णी, जडित नवरत्न सुढाळ कोंदणी, ते कोण लेऊ म्हणेना की आधीच सुगंध मलयागार, मृगमद झाला असे त्यावर, त्यावरी शृंगारुनी सुंदर, कोण ओटी घेईना तस्मात ऐशा झाल्या गोष्टी, वरद करीत वगा तपो जेठी, मग जालिंदर महीपाटी, कीर्ती सूर्य मिरवेल परिते पावकी रसाळ वचन, वर्षते अमृत घनतेने चातक मन, तुष्ट झाले शरीरी, मग म्हणे जी महाराजा, पूर्वी नाताची काम तुझा, परी 12 वर्ष विजय ध्वजा, मजपाशी ठेवी हा अवश्य म्हणून ज्वाळमौळी, म्हणे रक्षणे आपणाजवळी, परी मज देखता हस्तमौळी, वरद करणी मिरवावा, मग तो सुपात्र अत्रिनंदन, अंकी घेत जालिंदर रत्न, सकळ कळा ते सांगून, विकल्पाते नुरवी तसे, पहा हो कृपेची सदट नव्हाळी, वरदहस्त स्पर्शिता मौळी, करणी ओ पिता मंत्रावळी, अज्ञान काजळी फिटलीसे, परी मंत्राक्षर अंबुदाकार, पूर्ण संचरता कर्णपात्र, मग ती मही पिके विचित्र, ब्रह्मपणे मिरविली, मग तातची तात अनुपम, चरचरादी स्थावर जंगम, एके रूपे सनातन, ब्रह्मप्राप्ती मिरवली, ऐसा झालिया स्वतंत्र विचार, मग करुणी दत्तासी नमस्कार, महाराज तो वैश्वानर, अदृश्यपणे मिरवला, मग दत्तात्रेयाने जालिंदर, विराजले पर्वत गिरीधर, मग प्रेमे अभ्यासी चमत्कार, दृश्यादृश्य कळतील, मग सेवे घेऊनी जालिंदरासी, नित्य गमन करी महिसी, स्नान करुनी भागीरथीसी, विश्वेश्वरासी नमिताती, तेथुनी भोजन पांचाळेश्वरी, भिक्षा मागावी कोल्हापुरी, निद्रा जयाची मातापुरी, माहुरगड म्हणविताती, असो ऐसे 12 वरुषात, नाना अस्त्रांसही घेत, प्रवीण करी बाळा समर्थ, विद्या भांडार भरुनिया, जालिंदराचे दासे पाहुनी, घडी घडी आल्हाद पावे मन, सकळ विद्येचे रत्न तया लागी भूषणाते, वातस्त्रादी जलदास्त्र, अग्न्यस्त्र भूमास्त्र, वाताकर्षण कामास्त्र, पर्वतास्त्र निवेदिले, वज्रास्त्र आणि वासवशक्ती, नागास्त्र प्राणाहुती, खगेंद्रास्त्र प्रतापशक्ती, मोहनास्त्र सांगितले, निर्वाणास्त्रादी संजीवनी, रुद्रास्त्र आणि पळयाग्नी, विरक्तास्त्र कामासनी, मोहनास्त्र सांगितले, दानवास्त्र देवास्त्र पूर्णतम, काळास्त्र मिरविती यमादिदम, स्तवनास्त्र गती उत्तम, जिंकू शके ब्रह्मांड, कार्तिकास्त्र ब्रह्मास्त्र, विभक्तास्त्र, जारणास्त्र, शापास्त्र आणि मरणास्त्र, शरास्त्र ही शिकविले पे, ऐसा 12 वर्षात सकळास्त्री प्रवीण केला नाथ, आयुष्य भविष्य गमनार्थ, सकळ विद्या निरूपिल्या, रसायनाधिक मिहागार, वेद व्याकरणादी निपुणशास्त्र, नाटके संगीत सारजेश्वर, गंधर्वाते लाजवी, ज्योतिष सायक शरसंधान, कोकशास्त्री झाला परवीन, कामुक दंडगुण ओढण, शास्त्राधारे पैकेला, जलतरणादी चातुर्य कविता, वैदिकी रत्न रक्षण संहिता, ब्रह्मज्ञानादी निपुण अर्था, बोलतैसा चालतसे, ऐसी सकळ कळा कुसरी, सद्विद्येचा पूर्ण भांडारी, करुणींनी का परीक्षेवरी, जगा माझी मिरविला, या परी झाली या पूर्ण, पुढे दैवते आराधून, वर ओपव्या कारणे जालिंदरा उतरली, मग तो स्तवुनी वैश्वानर, पुढे केला तयार कुमर, प्रत्यक्ष होता जालिंदर, सद्विद्येसी दाविले, पाहुनी विद्या पाररत्न, मान तुकावी द्विमर्धुन, धन्य धन्य हा त्रिनंदन, वारंवार म्हणतसे, या परता त्रिसुत, म्हणे महाराजा एकमात, पूर्णपणे जालिंदरनाथ, सद्विद्येश पैधाला, झाला परी एकवचन, एक उरले आराधन, दैवत करुनी द्यावे प्रसन्न, वरा लागी महाराजा,
तरी सकळ दैवतांसी नेऊनी भेटवी जालिंदरासी बोल स्वीकारुनी पूर्णतयासी बैसवावे महाराजा मग अवश्य म्हणून वैश्वानर स्कंदी वाहिला जालिंदर भुवनत्रयी समग्र फिरोनी ओळखी दैवते असोती स्थाने दैवते नामे सांगता वैखरी सुमध्यमे तरी दुबार कथा ग्रंथ महात्मे पडत आहे महाराजा पूर्वी मच्छिंद्राते कारणी निरोपली स्थाने दैवते नामी नागपत्रे अश्वस्थ धामी सूर्यकंड उपदेशिले जे जे मच्छिंद्र केले संधान सकळ दैवते प्रसन्न ते दाविले द्विमर्धुने वरा लागी ओपिले 52 वीरादी जळदेवता पाताळ भुवनी स्वनाथा तुके हासी करुणी प्राणी पाता वरा लागी ओपिलीसे परी दैवते वर देऊनी त्यासी सांगाती झाली पूर्णतया तपासी तेने पावेल सकळ सिद्धीसी ऐसे सकळ वदले ती ते कोणी द्विमर्धुन पाहता झाला बद्रिकावन तेथे 12 वर्षे नेम करून तपालागी बैसला लोहकंटकी चरणांगुष्ट वातग्रहणी आहार पुष्ट मुखी राम नाम पाठ ब्रह्मी दृष्टी निर्मिलेसी तव ते आचाट तप पाहून दैवते तुकवली झाली मान आपुलाले वाहनी आरोहण करुणी आली तयाठया ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि दैवते आली अपार तपशांती करुणी साचार स्थानी केली आपल्याल्या बद्रिकाश्रमी बद्रीनाथ तेने उभयता सुता आपल्या जवळी त्रिरात्र ठेवून या घेतलेसे ठेविले परी भविष्यकतून सांगता झाला पंचानन सत्य लोका ते ब्रह्मभ्रुवन येथे वर्तले विपरीत म्हणाल ते कोणत्या रीती ब्रह्मतनया सरस्वती 12 वर्षे दिव्यमूर्ती रेखिलेसे शृंगारी तिचे मुख पाहता भद्र रेखला वाटे पूर्णचंद्र केश कुरळ आकाशमंद वेष्टीत वाटे पाहता की या परिपूर्ण आणि कयुती शृंगार रेखिला हेममुक्ती ते मुक्त न वाटे नक्षत्रपाती शृंगारा ते मिरविले अपार रत्नी आगळा स्कंद वेष्टीत बहुरसाळा तीही भुवनी रत्नकिळा नक्षत्रा समान मिरविली कंचुकी वेष्टन दाट करुणी त्यात कुंदुका समान इंदुतरणी कूच विराजती हृदयस्थानी चिरपदराते मिरवेपे हरिकटी ते कटाकृती जानू कर्दळी स्तंभनेती सरळ पोटऱ्या चरणस्थिती गजगामिनी मिरवीते ऐसी तनिया पाहता दृष्टी तो काम उदेला सहज पोटी मग विधी नोहे तो अविधी परमेष्टी कुबुद्धी ते संचरला तो काम बळे उन्मत्त कुमारी मागे लागत धावता धावता वीर्यपात झाला विधीचा ते दवा वातचक्र सबळ नेट बुंद पावला महिपाट परीही माद्रीचे वनी अचाट दिग्गज एक निजलासे निजला परी कर्णरंध्रात येऊनी पडिले बिंदुरेत त्या रेता ते जीव व्यक्त प्रबुद्ध नारायण संचरला परी त्या ते लोटले बहुत दिन झाले चतुरावृत्ती युग प्रमाण द्विजा लागी नाही मरण चिरंजीव असती ते अष्टसिद्धी अष्टदिग्गज महादीप्त ते महाराज त्यातील एक होते जपपुंज निजला आहे महाराजा प्रबुद्ध नारायण विख्यात अवतार दीक्षा देहस्थित त्या दिग्गजाच्या कर्णविवरात सुशोभित आहे की बालतनु बालार्क किरणी हरिते पहावे निज नयनी तो जालिंदरे शिष्य करोनी मही लागे मिरवावा कर्णोदय त्याचा झाला म्हणून कानिफा नाम त्याला ऐसे ऐकुनी शिववचनाला वैश्वानर बोलतसे म्हणे महाराजा फार बर्वे आपण वदला तितके अपूर्व परिगज केवी विदारावा आम्हा लागी दाखवा जैसी उदया आणली गोष्टी तैसी दाखवा प्रत्यक्ष दृष्टी सूर्य जय द्रथ पाठ पोठी मिरवावा महाराजा फार बर्वे उत्तम झाले एकटी मही ममतानुले त्या ते पृष्टी रक्षक भले निर्माण केले महाराजा तरी आता कृपा करून दाखवावे गजस्थान अवश्य म्हणून उमारमण त्रिवर्गादी चालले त्रिवर्गाचे तेज अद्भुत दिशा व्यापोनी शिरले गगनात जेवी चंद्र सूर्याचे तेजात अग्निसंचरे तिसरा की एक रुद्र एक विष्णू तिजा उदेला कमळतनू की चंद्राचळ द्रोणाचळ घनू उदराचळ मंदराचळ तिसरा पे की एक शुक्र बृहस्पती त्यात कचेश्वर मूर्ती
की अमृत संजीवनी युक्ती, तिसरा अमर मिरवला की एक परिस एक चिंतामणी, तिसरा निघतो प्रतापखानी, ऐसे त्रिवर्ग हिमाद्री स्थानी, प्रवेश करीते पै झाले. तो पैल हिमाद्री पर्वती, दिसे शेवटी दिग्गज मूर्ती, महाविक्राळ स्थूळ वटशक्ती, पर्वतासम देखिला देखताची उमावर, म्हणे हा गज प्रतापी तीव्र, कहा नोहे मही स्थिर, माजविल समर आपणासी, तरी तयासी कैसी युक्ती, करावी न राहे स्थिरत्व गती. मग जालिंदर तीव्र युक्ती, बोलला झाला शिवाते, हे महाराज उमावर, माझी या मस्तकी वरद कर, त्रिसूत्रे ठेविला थोर, त्याचा चमत्कार पाहता, ब्रह्मांड मिरवल्या तीव्रपणी, तेही हिसावेल शूल पाणी. मग या गजाची अपार करणी, कोठवर उरे महाराजा, प्रळय काळ कृतांत शमे, तोही शांतवेल उत्तमोत्तमे, ते दिग्गजा तीव्रता प्रकाम, कोठे असेल महाराजा, वात गती चक्र रहाटी, तेही कुंठित होईल जेटी. मग मित्र संदन भव कोटी, स्थिर कैसा होईना, तन्याये ब्रह्मांड जिंकिता, पावे हा गज कान स्थिरता, तरी महाराजा चमत्कार आता, निज दृष्टी विलोकी. मग कक्षे माझी भस्म झोळी, करतर्जनी चिमटी ओळी, मोहनास्त्र तदनु काळी, जपता झाला महाराज, मोहनास्त्रा मार्गे पवित्र, प्रेरिता झाला स्पर्शास्त्र, जपून या शुद्ध मंत्र, भस्म चिमुटी सोडितसे, तव ते अस्त्र होता व्यक्त, तीव्रपणी गज झाला शांत, या परी मही चरण चतुर्थ, सदृढ व्यक्त झाला तो. मग म्हणे शिवासी ताता सहित, येथेची असावे स्वस्थ चित्त, मी करीपाशी जाऊन त्वरित, कानी पाते आणि होतो, ऐसे कथा वागुत्तर, अवश्य म्हणे श्रीशंकर. मग तो तेथून जालिंदर गजापाशी पातला, परी मोहनास्त्र प्रतापवंत, सर्वांगे गज झाला शांत, निकट जाऊन तयाचे त्वरित, आदरोक्ती बोलतसे, म्हणे बारे धीरपण, कोणी नसे तुझ समान, तुझे करणी दिव्यरत्न, महासिद्धीने निर्मिले, हाक मारुनी बोले त्याते, म्हणे प्रबुद्ध नारायण समर्थ, गजकर्णी होनी व्यक्त, अवतार दीक्षा मिरविसी. तरी आता झडकरी, कर्ण सोडून ए बाहेरी, तू ते नाम या देहापरी, कर्ण कानिफा साधतसे, ब्रह्मवीर्य कर्ण उत्पत्ती, म्हणून नाम तुझ प्रती, तू तव कानिफा सर्वज्ञ मूर्ती, दृश्यमान होई पा. एकूणी जालिंदराचे वचन, बोलता झाला विधिनंदन, हे महाराजा गुणानी धान, स्थिर असा महिते. मग त्वरे येऊनी कर्णद्वारी, दृष्टी आहे ब्रह्मचारी, सहज करुनी उभय करी, नमस्कारी प्रेमाने, षोडशवर्षी वैमान, बाळतनू दैदिप्यमान, तयाचे तेजे सकळ कानन, तेजा माझी डवरले. मग जालिंदरे देऊनी हस्त, खाली उतरला कर्णसुत, स्कंदी वाहुनी प्रेमे स्नेह भरित, शिवापाशी पातला, स्कंदीची उतरुनी ठेवी महिषी, म्हणे कानिपा सर्वज्ञ राशी, नमस्कारी उमावरासी, वीर्यवंता महाराजा, त्यातील मुनी जनका समेत, द्विमर्धुनी अजितात, त्याते नमस्कारोनी त्वरित, श्रेयवंत होई का. मग शिवासी करुनी नमस्कार, उपरी नमिला वैश्वानर, त्याहुनी प्रीती अतिथोर, जालिंदर नमिलासे, उपरी अत्यंत स्नेहभरिती, शिवे कवळुनी सप्रेम हस्ती, आपुल्यांकी बाळमूर्ती, कर्णकानिफा बैसविला, परमप्रिय अतिलालन, घेतले बाळाचे चुंबन. मग जालिंदरा बोले वचन, बाळ देई अनुग्रह, तो अनुग्रह झाली या पाठी, मोडेल अज्ञान दशा रहाटी, सकळार्थ विजय पोटी, कर्णकानिफा मिरवेल, जैसा होता अर्कोदय, अंधकार पावे विलय, तै सकळ जनांचे हे व्यवसाय, तन्याये बाळा करावे, की द्रव्य असता गृही भरती, मग सकल व्यवसाय तया सुचती, तन्याये कृपामूर्ती, बाळा लागे करावे, ऐसे कोणी आदिनाथ वचन, जालिंदर तो तुकावी मान. मग तेची घडी क्रियामंडन, संकल्पात आव्हानी, तन मन धन काया वाचा, त्याग केला दुर्गुणांचा, तो संकल्प निसंकल्प साचा, गुरुराज वंदिला. मग वरद हस्त स्पर्शोनी चंद्रमौळी, करणी ओपिली मंत्रावळी, तेने सकळ अज्ञान काजळी, फिटून गेली तत्काळ, जैसा सदनी लाविता दीप,
तीव्रतमाचा होय लोप, तेवी मंत्र बीज माप, अज्ञान कर्दमपण निवटी का, व्यक्ता व्यक्त सकल भास, पूर्ण झाला विजयपणास, मग चराचरी माझाची वास, एक रूपे वर्ततसे, ब्रह्मवृष्टी संकलित खूण, दृश्य गुरु मुखे करून, हे ते हरी रुद्र ब्रह्मरूप चैतन्य एकी रूपे मेनले, असो ऐशी होता रहाटी, मग उठते झाले चतुर्थ जेटी, पदीला चालता महिपाटी, बद्रिकाश्रमी पातले, मग सुवचनी द्विमर्धुन, युक्ती सांगे जालिंदरा कारण, बारे जे का दत्तवचन कानी पाते समर्पी, ऐसे सांगुनी स्वयंयुक्ती, अदृश्य जाहला दाहक मूर्ती, वरी सदृश्यपणे उमापती, षण्मासे त्या ते मिरवला, परिषण्मास दीना माझारी, परिषण्मास दीना माझारी, दत्तकृपेची विद्यालहरी, साठवणी कानिपांतरी, केला भांडारी विद्येचा सकळ अस्त्री, केला प्रवीण परिसंजीवनी, अस्त्र देदीप्यमान, आणि दुसरे वाताकर्षण जालिंदरे रक्षिले, असे म्हणाल करुणी रक्षण, सांगितले सकल विद्येचे कारण, परी इतकेच रक्षावयास संशय कोण, जालिंदरा उदेला हो, तरी संशयाचे कारण, गजकर्णी झाला जन्म, तया स्थानीचा उत्तम गुण, उभयतांचा मिरवेल, दांभिक बुद्धी संस्कार, पाहून या जालिंदर, वाताकर्षण संजीवनी मंत्र, अस्त्र भिन्न रक्षिले, परी सकळ अस्त्री झाला निपुण, मग बोलता झाला उमारमण, अस्त्र देवता करुणी प्रसन्न, कानी पाते देई का, मग स्तवनास्त्र जपोनी त्वरित, बोलविले सकळ दैवत, इंद्र वरुण अश्विनी सहित, महिलागे उतरले, दानो मानो प्रतापवंत, अतळ वितळ पाताळी जे विख्यात, नवनाग कुळे वंशवंत, तेही पातले ते ठाया, चंद्र सूर्य गणगंधर्व, यक्ष किन्नर आले सर्व, विष्णू सहित कामोद्भव, महिलागे उतरले, खगेंद्रासहित प्लवंगम, येता झाला दाशरथी राम, अवतार दक्ष विष्णू दक्ष अवतारी मिरविला, 52 वीर जळदेवता, शंकिनी डंकिनी कालिके सहिता, अष्टभैरव गण, पाताळनाथ गजानन मिरवला, ऐशा देवता वर्णू किती, मृत्युलोकी पूर्ण विख्याती, 33 कोटी संख्या बोलती, दृश्य झाले तितुकेही, असो ऐशा समुच्चया कारणे, त्यासी जालिंदर करी नमन, बंधांजळी सर्वा जोडून, बोलता झाला तक्षणी, म्हणे महाराजा कृपा मूर्ती, कानिफा मिरवला सद्विद्ये प्रती, तैयोग देऊनी निगुती, कार्या लागी वर्तावी, ऐसे कोणी तयाचे वचन, देवते बोलती सकळ जाण, तुझा मी वरप्रदान, सद्विद्येसी दिधले परी कवर्णार्थी, स्त्री पावकाच्या मोहाप्रती, आणि अत्रिसुत तुम्हा प्रती, विद्यानाथ झालासे, ऐसे उभयांच्या भिडे करून, तुम्हासी दिदले वरप्रदान, परी पुढे आणि का कारण, वर मिरवीत नाहीची, तेथून तुम्ही फुडती, शिष्य सकळ अगणित मिती, तितुक्यासी सिद्वेद्ये प्रती, वर किती ओपावा हो, बरे म्हणाल का वाईट, परिवर्ण ओपू आम्ही स्पष्ट, मानाल तैसे महाश्रेष्ठ, दुःख देही आपुल्या, ऐसे म्हणून विमानी, बैसते झाले तक्षणी, ते जालिंदर दृष्टी पाहुनी, परमचित्ती शोभला, म्हणे माझा अनादर, करुणी जाता स्थानावर, परी माझा चमत्कार, निज दृष्टी पाहावा, मग करी कवळूनी भस्माची मुठी, वातास्त्र प्रेरिता झाला जेटी, तेने करुणी नभापोटी, प्रेरक झाले वातास्त्र, ते वातास्त्र अतितीव्र, प्रगट होता वातचक्र, ते सकळ विमाने नभावर, भ्रमण करती वाताते, ते पाहुनी गंधर्वनाथ, गुणी पांडिव चढविता सिद्ध, आदिदेव सुरवरादी समस्त, सज्ज केले सायके, मग नानास्त्रे जपुनी युक्ती, शर सोडिती नाथावरती, ते पाहुनी जालिंदर जती, निवारण करी सर्वाचे, पर्वतास्त्र गंधर्व प्रेरिती, वज्रास्त्र प्रेरी अमरपती, यक्ष अग्नि अस्त्रे सोडिती, जळदास्त्र वरुण तो, धूमास्त्र अश्विनी देव, नागास्त्र प्रेरिती सकळ दानव, ऐशी अस्त्रे बहुत गौरव, बहुतांनी ती निर्मिली, परी हरि आणि हर दृष्टी पाहती चमत्कार, म्हणती पुढे कैसा विचार, निज दृष्टी पाहू की, ऐशी अस्त्रे प्रेरिती बहुत, ते पाहुनी जालिंदरनाथ, मग सकळ अस्त्रावरी मोहनास्त्र,
योजिता झाला महाराजा ते मोहनास्त्रांतरी, प्रवेशुनी करी अप्रताप बाहेरी, जालिंदरा ते अवलोकन करी, नमुनी जात असे अस्त्र, ऐसे अस्त्र सकळ आले, परी जालिंदरा नमुनी गेले, परी पर्वतास्त्रे युक्त केले, निवटिले वातास्त्र ते, मग विमाने होऊन स्वर्गी स्थिर, समूळ आटले वातचक्र, मग एका एका बोलती उत्तर, कैसा विचार करावा, जी जी अस्त्रे प्रेरितो आपण, ती तेथे जाती नमुन, तरी आता शस्त्रे घेऊन महिला गे उतरावे, तीव्र शस्त्र घाते करुनी, द्वंद्व मुखाते करावे आव्हान, मग तयाचा घेऊनी प्राण, स्वर्गवासी करावा तो, ऐसे मानले सर्वाचित्ती, विमाने उतरली महीवरती, मग मुदगल फरश अंकुश शक्ती, घेऊन या धावले, त्रिशूळ खडगज भाले तोमर, फरश मुरस पाडू कट्यार, गदा चक्र बरची यंत्र, दारुकादी उभवले, गुप्ती भाले असीलता, ऐशी शस्त्रे किती वर्णिता, असंख्य रूपी प्राणहर्ती, घेऊन या धावले, ते पाहुणे जालिंदर, सोडता झाला कामिनी अस्त्र, कामिनी अस्त्रावरी पवित्र, कामास्त्र प्रेरिले, कामिनी अस्त्र प्रकट होता, अग्नित स्त्रिया तेज भारिता, उदया पाऊनी काम वार्ता, दर्शविता रायासी, परित्या स्त्रिया कैशा, रंबे गुणी शतगुण ऐशा, भ्रुकटी सायक नेत्रकटाक्षा, शर सोडिती कामाचे, तया मागे कामास्त्र, सर्वारुधी रिघोनी पवित्र, तेने लंपट होऊनी सर्वत्र, प्रणय युद्धा उसळले, मग एकाएकीच्या ध्यानी, लागुनी करती नम्र विनवणी, तव त्या पळती रानो राणी, हेही धावते त्यामागे, परिबद्रिकाश्रमे बद्री तरू, त्या ते वर्णिता नसे पारू, की वाट दावी कंटका पारू, तया माझी रेघाल्या, तव त्या कामिनी कंटकवनी, भद्र तरू ते जाती वेखुनी, देवही तैसे तरू कवळुनी, वृक्षावरी वेधती, एक वृक्षावरी एक एकावरी, तैसे एक एक वेघले तयावरी, निकट जाऊनी विनंती करी, वश्य होय म्हणूनी, सकळ वृक्षा गेले वेधू वेखुनी, ते पाहुणे जालिंदर नंदन, मग स्पर्शास्त्र मंत्र जपून, भस्मची मुठी सोडितसे, स्पर्शास्त्र प्रकट होता, सकळ कामिनीशी झाली प्रेरकता, ते पाहुनी कामिनी तत्वता, उड्या सोडिती महिते, तयांच्या मागे देव भले, उड्या सोडिती आणि अति वहिले, परी स्पर्शास्त्रे पदा ते धरिले, तरु शाखे ते कवळुनी, मग खाली मोळी वरते पद, मध्ये चिलोंबती देववृंद, मुकुट महिते पडोनी बद्ध, कबरी मोकळी हे लावे, जैसे सुग्रीव पक्षाचे घर, तरुसी लोंबती दिसती अपार, की दीन उदयी शाखेवर, वड काळिका झोंबती, तन्याये तरुवरती, देव पराटे झोळ कोंबे घेती, ते पाहुनी उमापती रमापती, हास्य करती गदगदा, म्हणती बरवी झाली मौज, ऐसा मिळावा नाही भोज, न मारिता सकळ ज्ञानकाज, बरे जाणून या घेतले, मग स्त्रिया तळवटी, काम करित्या झाल्या शेवटी, सकाळांचे चीर फेडून करपुटी, नग्न शरीरी मिरविले, सकळ वस्त्रे जालिंदरापासी, स्त्रिया आणून करसी राशी, मग जालिंदर कानिपापाशी, हळूची खुणे सांगतसे, देव सकळ झाले नग्न, त्या ते नेसून येई वसन, मग तो कानिप घेऊन वसन, ज्याचे त्यासे नेसविसे ते, नेसविता देव बोलत, अहो गुरुची करणे विपरीत, विध्वंसले असे सामर्थ्य, योग्य दिसेना, ज्यांची ब्रह्मांड भरी कीर्ती, ते तरू लागी कैसे लोंबती, ऐसे म्हणून तयापरती, वसना लागे परिधाने, म्हणे महाराजा गुरुसी चोरून, तुम्हा परिधानी तो गुप्त वसन, तरी हे ऐसे वर्तमान, बोलू नका गुरु ते, वसन नेसल्या उपरी, पायवंदी उभय करी, भाळ ठेवूनी पदांवरी, आणि जात फुडारा, मग कानिपाची नेत्रभक्ती, पाहुनी तुष्टले देवचित्ती, मग प्रसन्न होऊनी वरद हस्ती, वरा ओपिती कृपेने, मनी करुनी दृढ विचार, विना दिदल्या वाचुनी वर, सोडणार नाही जालिंदर, कृत्य निश्चय हा असे, ऐसा निश्चय करुनी चित्ती, प्रसन्न चित्ते वरोपिती, जे अस्त्र तयाचे शक्ती, आम्ही मिरवू निश्चय, मग सकळी देवोनी वर प्रदान, कानिपा केला,
वरद वादते ऐकूनी पावकनंदन वक्त्रास्त्र सोडितसे वक्तास्त्र होता प्राप्त सकळ देव झाले मुक्त सावरुनी वस्त्रभूषणाते नाथापाशी पातले मग सर्वत्री करुणी नमस्कार म्हणती तव सुत दिधलावर सकळ स्त्री साक्षात्कार आम्ही मिरू ना निजांगे उपरी बोले जालिंदरनाथ पुढे करीन साबरी कवित्व त्याते साह्य तुम्ही समस्त कृपा करुणी असावे मग अवश्य म्हणून वचनी देती साह्य असो तव कविती ऐसे बोलोनी स्वस्थाना जाती इमानारूढ होनिया यावरी रमावर आणि उमावर कानिपाणी जालिंदर बद्रिकाश्रमी होऊन स्थिर 3 रात्र राहिले तेथे तेथील स्वाद धुंदी सुत पुढे सांगेले यथास्थित नरहरिवंशी नाम जाते मालू ऐसे वदताती स्वस्ती स्त्री भक्तिकथा सार संमत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर द्वादशाध्याय गोड हा अध्याय 12वा ओव्या 204 श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु नवनाथ भक्तिसार द्वादशाध्याय समाप्त ओम नमः शिवाय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। श्रोते हो, ही नवनाथ पारायण श्रवण मालिका खास तुमच्यासाठी आहे ज्यांना नोकरी व्यवसाय प्रपंचामुळे बसून वाचन करणे शक्य नाही, जे वृद्ध आहेत, आजारी आहेत, चालू शकत नाहीत, पुस्तक वाचू शकत नाहीत, जे डोळ्यांच्या त्रासामुळे वाचन करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही संपूर्ण श्रवण भक्ती सेवा आहे। तुम्ही स्वयंपाक करताना, प्रवासात, झोपण्याआधी, सकाळी कामाला जाताना कधीही हे पारायण ऐकू शकता। जर तुम्ही ही पूर्ण 40 अध्यायांची नवनाथ पारायण श्रवण मालिका माझ्यासोबत पूर्ण करायची असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि मी श्रवण भक्तीमध्ये सहभागी आहे अशी कमेंटमध्ये नक्की कमेंट लिहा। आज तुमच्या घरात असे कोणी आहे का जे वाचू शकत नाही तरी भक्ती करायची आहे तर हा व्हिडिओ तुमच्या आईवडिलांना, आजी आजोबांना, आजारी व्यक्तींना नक्की शेअर करा। ही भक्ती तुमच्यामुळे दुसऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्याचे पुण्य तुम्हालाही मिळेल। पुढील अध्यायात आपल्याला अजून एक अद्भुत गुरुकथा अनुभवायला मिळणार आहे। तोपर्यंत शिवशक्ती तुमच्यावर सदैव कृपाळू राहो। नवनाथ महाराज तुमचं कल्याण करो। जय नवनाथ, जय गुरुदेव दत्त।